नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एक घोषणा केली आणि त्यानंतर आपण पाहू शकता हे मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत असणारे सर्व प्रशिक्षणार्थी आहेत आणि त्यांचे नेते तुकाराम बाबा महाराज आहेत. हे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. त्यांची आता नेमकी भूमिका काय आहे आणि मंगल प्रभात लोढा मंत्री जे आहेत त्यांनी अधिवेशनात काय घोषणा केली आहे ते आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत महाराज. काय मंगल प्रभात लोढा मंत्र्यांनी घोषणा केली आणि तुम्ही एवढा आक्रमक का झालाय आणि तुमची भूमिका आता काय? आता सध्या पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1,34,000 तात्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमातून योजना चांगली आली आणि आता त्या ठिकाणी 1,34,000 विद्यार्थी काम करत होते. 11 महिन्याचा कार्यकाळ संपला. आमचं नुसतं आंदोलनामध्ये दिवस गेलेले आहेत. तेवढ्यातच आम्ही नागपूर या ठिकाणी चॉकलेट आंदोलन चालू होतं. नेतृत्वाला देखील लाठीचार्ज करण्यात आला, युवकांवर देखील लाठीचार्ज करण्यात आला. पण अशा परिस्थितीमध्ये आम्ही लाट्या पण खाऊ तो भाग नाही. सुशिक्षित मुलं आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एक फॅक्टरी काढते आणि त्या फॅक्टरीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजे गोंडस योजना महाराष्ट्रामध्ये पुन्हा सरकार आणते आणि ह्या मुलांना घरात बसण्याचं काम प्रत्येक जिल्हा वाईजमध्ये ही योजना आणायची आणि या मुलांचं एज बार करायचं ही या पद्धतीची एक आटास धरलेला आहे. म्हणून पुन्हा आमची कशी दिशाभूल झाली तशी तुमची कुणाची होऊ नये म्हणून आहे या मुलांचं तुम्ही काय करणार आहे हे पहिला क्लिअर करावं आणि त्यानंतर नवीन योजना तुम्ही आणावी. आमचं समर्थन आहे. आम्ही आहे त्या ठिकाणी आणि मंगल प्रभात लोढा सांगतात की आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांना आम्ही रोजगार देणार आहोत MIDC मध्ये. आता मला सांगा, शाळेमध्ये शिकलेल्या मुलाला तुम्ही MIDC मध्ये कामाला लावणार? नगरपालिकेमध्ये शिकलेल्या मुलाला तुम्ही MIDC मध्ये कामाला लावणार? तुम्ही शिक्षण देताय कुठलं? प्रशिक्षण देताय कुठलं? ड्रायव्हिंग शाळा शिकवताय, तुम्ही ड्रायव्हिंग करायला लावताय आणि किन्नरचं तिकीट फाडा म्हणताय. कसं शक्य आहे? एवढं सुद्धा कळत नसेल तर ह्या परिस्थितीमध्ये राज्यकर्त्याचं नेमकं दिशाभूल या मुलांची करते, कशा पद्धतीने करतंय न सुटणारं कोडं ह्या सरकारचं मला आता सध्याच्याकडे दिसतंय. म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण आस्थापना आहेत त्या प्रत्येक आस्थापनाला आम्ही शिस्तपणे सांगतोय, एक देखील नवीन योजना या ठिकाणी सरकारने आणून ह्या मुलांचं काय करणार आहात? बेरोजगार मुलांचं आता रोजगार करून झालेलं आहे, प्रशिक्षण करून झाले, ह्या मुलांना कुठं रोजगार देणार आहात किंवा ह्यांना आरक्षण देणार आहात का घरी बसणार आहात? मग ह्यांचं वय एजबार करणे म्हणजे सरकारने काय केले की मुलांना रोजगार पाहिजे. महाराष्ट्रामध्ये बेकार निर्माण झालेले आहे. मग बेकार निर्माण झाले मग ते कमी करण्याची कशी पद्धत आहे? तर अशा योजना आणायच्या, तुम्हाला नोकरी देतो म्हणून सांगायचं, काम करायचं आणि पुन्हा हे रोजगार नाही, हे प्रशिक्षणार्थी आहेत, पुन्हा घरात बसा. मग अशा पद्धतीची जर तुम्ही योजना करत असाल आणि अशा पद्धतीचे सुशिक्षित मुलांचं जर तुम्ही फसवत असाल, या मुलांना तुम्ही दिशाभूल करत असाल, ते कधी बी सहन करून घेतलं जाणार नाही. ह्या मुलांना पहिला ह्यांची भाकर कुठं आहे हे तुम्ही सांगावं, स्पष्ट करावं आणि मगच नवीन योजना आणावी. अन्यथा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्राच्या वतीनं जिथं जिथं युवा प्रशिक्षणार्थींचं जे कार्यालय आहे, आयुक्त कार्यालय, त्याला टाळे ठोकून त्या ठिकाणी यांचं काय होत नाही, यांच्यासाठी काय निर्णय लागत नाही, यांनी नाही म्हणून सांगावं, सरकारने स्पष्ट करावं. पण एकीकडं एका खात्याचे मंत्री सांगतात, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं, अरे बाबांनो, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी जे लाडका भाऊ योजना जरा अडचणीत आहे ते देखील मला माहिती आहे, पण त्या ठिकाणी त्यांना मी रोजगार उपलब्ध करून देणार आहे. माझी कुठलीही योजना बंद पडणार नाही. यांच्यावरती विश्वास ठेवून, देवावर जसा विश्वास असतो तसा शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही बसलेलो आहोत. तेवढ्यातच आता ही नवीन योजना आली म्हणून आम्ही आक्रमक झालो आणि आक्रमक आम्हाला लाट्या मारा, काट्या मारा, काय वाटेल ते करा. हे युवा महाराष्ट्रामध्ये काय घडू शकतील हे काय सांगता येणार नाही. नाही, मंगल प्रभात यांनी लोढांनी काय नेमकी घोषणा कधी केली आणि काय घोषणा आहे ती? मंगल प्रभात लोढांनी जेव्हा ह्या अधिवेशनामध्ये अनेक प्रश्न जेव्हा लाठी चालू असतं, जे अधिवेशन हिवाळी अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये सांगितलं गेलं की ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला प्रश्न उत्तरमध्ये, त्यावेळेस सांगितलं की आता ही योजना आम्ही बंद केलेली आहे आणि आता नवीन योजना आम्ही आणतोय, त्यामध्ये 5,000 मुलांना रोजगार उपलब्ध, 5 लाख मुलांना रोजगार उपलब्ध करून देतोय आणि 5,000 कोटी निधी उपलब्ध करून देतोय आणि पुन्हा नवीन योजना आणून पुन्हा त्या मुलांना अप्रेंटिसशिप म्हणून त्या मुलांना घेऊन पुन्हा नवीन 1 तारखेपासून 1 जानेवारीपासून आम्ही सुरुवात करतोय. त्याची क्लिप आमच्याकडे आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. त्या पद्धतीने जर अशा योजना आणत असतील, मग आहे ज्या मुलांचं काहीच नाही, मग तुम्ही नवीन योजना का आणून पाहताय? तो आटास का धरताय? महाराष्ट्र राज्य सरकार बेरोजगारांची फॅक्टरी काढते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्याला नाव देते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण गोंडस योजना. सुंदर योजना, अप्रतिम योजना आणून मुलांचं भवितव्याशी खेळते, त्यांची आयुष्याची राख रांगोळी, त्यांच्या घरातल्या मुलांची राख रांगोळी, त्यांचे स्वप्न सगळे धुळीत मिळण्याचं काम करते. जिथं जिथं काम करतील तिथं ते सोडून या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. ह्या 8,000साठी मुलं आलेले नाहीत, 6,000साठी मुलं आलेले नाहीत, 10,000साठी मुलं आलेले नाहीत. हे मुलं फक्त तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून ते दिलेला शब्द पाळतील आणि त्यांच्या योजना कुठल्याही बंद होणार नाहीत.
हे त्यांच्या मुखातून वाक्य बाहेर पडते. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून चालणारी ही मुलं पुन्हा एकदा बेरोजगार होऊन माझी शिंदे मामाला विनंती आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, माननीय मंगल पर्वतवाडा साहेबांना विनंती आहे, माननीय अजित पवार साहेबांना विनंती आहे की ह्या मुलांच्या आयुष्यासंगत खेळू नका, यांचं कुठंतरी चांगलं करा. यांना प्रशिक्षण दिलंय, मग हे प्रशिक्षण कुठं कामाला येणार आहे, कुठं उपयोगाला येणार आहे, काम राहू दे पण येणार आहे कुठं उपयोगाला, हे तरी तुम्ही स्पष्ट करून द्या. एवढा माझा एक माफक अपेक्षा त्यांच्याकडून आहे. राज्य सरकारला शेवटचा इशारा काय देत आहे आणि जे मुलं आता सध्या जे प्रशिक्षणार्थी आहेत ते आहे त्या मानधनावरतीच तिथे काम करावं? मिळालं नाही साहेब, अजून मानधन काही मुलांचं मिळालं नाही. सांगली जिल्ह्यामध्ये देखील मानधन मिळालेलं नाही अजून. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये मानधन अजून मिळालेलं नाही. काही मुलांचं 4-4 महिने 5-5 महिने अजून मानधन नाही आहे. वेगवेगळे प्रत्येक ठिकाणचे प्रॉब्लेम सांगितले जातात, त्या ठिकाणी ना अजून पण मानधन मिळाले नाही. पण हे मानधन बरोबर, मानधन राहू दे हो, मानधन सरकारच घेऊ दे, पण ह्या मुलांना इथून पुढे कुठं रोजगार मिळणार नाही हे तेवढं सांगू दे. त्यांना निवडणुकीला इकडं तिकडं कुठं अडचण पडतील हे पगार सगळा घेऊन टाकू दे, पण आमच्या या मुलांचं कुठंतरी भवितव्य घडू दे. या मुलांना जिथं रोजगार देतो म्हणले त्या ठिकाणी देणार आहात का नाही, जे प्रशिक्षण सर्टिफिकेट प्राप्त झाले ते कुठं वापरला येणार आहे. आणि अशा पद्धतीने जर सरकार जर करत असेल तर ह्या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जिथं जिथं आस्थापना आहे त्याला टाळे ठोकून तिथंच अमरण उपोषण करण्याचा इशारा देखील ह्या माध्यमातून मी आज देतोय. नक्कीच आपण पाहू शकता तुकाराम बाबा महाराज आक्रमक झालेले आहेत. राज्य सरकारनं नवीन कुठली योजना आणली तर हे प्रशिक्षणार्थ्यांच्या जीवाशी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवाशी खेळायचं नाही असा इशारा देत आहे. त्याचबरोबर अशी जर नवीन योजना आणली तर ज्या सरकारी आस्थापना आहेत आणि ही प्रशिक्षणार्थी ज्या ठिकाणी काम करतात त्या कार्यालयाला टाळे ठोकीन आणि त्याच ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिलेला आहे. आता राज्य सरकार काय भूमिका घेते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.